चोरांनी मम्माला काही केलं असतं तर? असं कसं करतो? मी जाऊन पकडले नाही तेवढे त्या का मगे नाहीतर काय खरा नव्हता. हा दागिने पण नाही गेले आपले, मग मी होतोय म्हणा ना. सगळ्याचा शोध घ्यायचा आहे मला. उद्याच पोलीस कंप्लेंट करतो. हा या बरोबर कंप्लेंट करू कच होई ना. ए पोलीस कंप्लेंट करूची हा तुझं काय संबंध आहे का घरातलो आमच्या? काय तर म्हणता पोलीस कंप्लेंट करूची. आता माका तरी असं वाटतं ना की पोलीस कंप्लेंट करूची तशी काही गरज नाही हा. म्हणजे बघ ना आपल्या घरातलो मॅटर हा उगाच चार चौघांच्या चव्हाट्यावर किती आणूचा. आणि तसे काय तुम्ही दागदागिने काय चोरी केलेले नाही आहात. वहिनींका पण काय तसं काय त्रास झालेलो नाही हा. मग हे काय गरज नाही हा ना पोलीस कंप्लेंट करूची. म्हणजे असा माका मग काय त्याने सगळ्यात चोरून घेऊन जायची वाट बघू खोई होती आपण. आगो तसा नाही माका म्हणूचा. खूप सगळं सोनं आणि पैसे घेऊन जात होतो तो. आणि माझी वहिनी काय झालं असतं मग कंप्लेंट करू नको. दादा ता काय नाही, तू उद्याच पोलिसात जा. पोलीस कंप्लेंट तर होणारच. तो कोण होता, कुठून आला, कशासाठी आला, या सगळ्याचा शोध घ्यायचा. दादा जरा येतस काय? हो बघा, आणि कुणी काही काळजी करायची गरज नाहीये. त्या घराला आणि घरातल्या माणसांच्या केसाला सुद्धा धक्का नाही लागू देणार. जा झोपा आता, आराम करा. झोप. मम्मा ओके जा बाळा तू पण झोप. ठीक आहे. काय झालं बघ? बस काय झालं दादा काय चाललाय तुमचा? आमचं म्हणजे नका खाली अंकिता भेटली होती. अरे ती एवढ्या रात्री आपल्या घरी काय करता? तुका कळता काय? अरे आपल्या घरात तुझ्या मम्माच्या खोलीत चोरी झाली आहे. त्याच वेळी अंकिता कोणी बघितला असता तर मग किती गोंधळ झाला असता. अरे बोल, काय बोलत का नाही आज? त्या अंकिताक पण विचारलं तर बोली आरवाक विचार म्हणा. बोल. असं म्हणाली ती. ग बयो काय ग दादाला इकडे अचानक कशाला घेऊन आलीस? त्याच्या खोलीतून काय चोरीला नाही गेला ना या बघू किलो. दादा तू आता झोप शांतपणे. गुड नाईट. काय करू म्हणून जाऊ का हेसून आत्ताच्या आत्ता. नाहीतर तो डॉक्टर डोक्यावर बसलो आणि कानात नाही. पण मोबदलो घेतल्याशिवाय कसं जाऊ. आणि आत्ता जर मी हेसून पळून गेले ना तर आरोप माझ्यावरच येतलो आणि मका शोधून जेलात टाकतलो तो
सुब्बू थोडी कळ सोसूग लागा, पण या घरातनं मोबदला घेतल्याशिवाय जाऊचंय ना. चला उठा उठा. अहो सकाळ झाली, उठा. गो काय करतोस गो? गो रात्री एवढी मेहनत, एवढं राडो झालो ना, मका आता झोप लागली. झोपू गो. अहो असा कसा आळसपणा करून चला, तुमका बरं व्हायचं की नाही? उठा चला. चला उठा 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 थांब येते. लवकर. सावकाश चला. अहो पेंटाय काय, घ्या चला, काढो घ्या. नको माग काढो. अहो पिवा, तुमच्या तब्येतीसाठी चालला सगळा, होय की नाही बयो? हा चला प्या रोज रोज लवकर लवकर. तू ते त्यांका. अहो सगळं संपवायचं आहे. बयो 10 मिनिटं झाली, मी धावते आता. बास झाला, पाय दुखूक लागलेत माझे. थांबू नका, धावा बघू. अगो का अहो काय करताय तुम्ही? एका जागेवर धावायचं म्हणजे हळू नाही धावायचं, जोरात धावायचं, मगच पायातली ताकद वाढते. हा जोरात नाही होतो. 10 मिनिटं झाली, बघा केवढं घामिलो. बर, तुम्हाला जोरात नाही धावता येते का? हळू धावायचंय का? हा हा चालेल, हळू धावा. 1 मिनिट. हा हे बघा, ह्या काय? हा वजन आहेत. बयो, त्यांच्या उजव्या पायाला बांध. नको. एकदम हळूहळू धावायचं, आता काही टेन्शन घेऊ नको. आता एकदम सावकाश धावायचं. हा, उचला पाय. बघ. अरे सावकाश, केवढा वजन आहे हा? बॅलन्स ठेवा. करा हळूहळू. हळू बाबा प्लीज, तुम्ही माझ्यासाठी एवढा नाही करणार. करतय गो, पण झेपतच नाही. करते. ओ धरा, गरमागरम पोहे खावा. वा 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 वा, मस्त गो. मका तुमका देते ना, तुमच्यासाठी गरमागरम उकडलेले भाजी. धरा. हे गरम असले का आणि थंड असले काय फरक पडता? अगं बयो, असं मी किती दिवसाचं पाहुणं असे. माझे थोडे दिवस शिल्लक घरवले आहेत गो. ते थोड्या दिवसात तरी मका चांगला खाऊ दे, हे असं काहीतरी. अहो असा किती बोलतास? तुमचं आयुष्य वाढावं म्हणूनच या सगळं चाललंय की नाही? खावा खावा. आते कॉफी आण ग. हिची सकाळ झाली वाटता. बयो, तू यांका खाल्ल्याशिवाय सोडू नको. हा, मी तिका कॉफी देऊन येते, तर अख्खा घर डोक्यावर घेत. पिले. चला संपवा सगळं. अगं नको. तुम्ही लवकर बरे झालात ना, तुमच्या आवडीचं सगळं मी तुमका बनवून देईन. हा बयो, मग थोडस गुळ देतस काय गो चवीसाठी? गो तरच ह्या घाशाखाली उतरत. देस. बरं ठीक आहे, पण थोडंच देणार. हा हा चालत चालत, थोडस चालत. बघ आता तुझं नाश्ता दे सर. ए, मी माझो नाश्तो तुका कित्याक देऊ? हे ती बयो तर येऊच्या आत दे. तोंडाची चव गेली तर खाऊन जरा तरी बरा वाटत. आणि ह्या घे तू. ह्या मी नाही खाऊच. तू तुझं खा.
मी खाताना बरा वाटतं हा? ते तू लवकर नाचतो. दारू पिऊन पिऊन लिव्हर खराब करून घेऊक ना, मी नाही तुका सांगितल्यान, कळला? हे बघ, जर तू माका नाश्तो दिलस नाही तर मी हेसून पळून जाय ना. जाऊ खा पूजा, खा. कशा तू खा, नाही तर बयोग संशय येत. खा. कसा वाटतं आता हं? माका खाऊक घालत. ह्या काय चाललाय? त्याचा काय झाला नाही पोरी, तर मी त्याला मीच सांगितलंय. कसं ना, मी मागे एका व्हिडिओ मध्ये बघितलेला ना, माणसं काय करतात, चांगले चांगले पदार्थ असे प्लेटमध्ये घेतात, तर तो वास घेतात आणि मग हे अशी ते उकडलेले भाजी आहे, सॅलड बिलड असतात ना, त्या खातात. त्यांना होता काय ना, चांगल्या पदार्थाचा वास घेऊन त्यांना त्याचा आनंद मिळता आणि मग हे उकडलेले भाजी आहे, फळा, सलाड बिलाड असता ना, त्या खातात. हा, ही आयडिया मस्त. तुम्ही ना असाच करा. त्याचा वास घेवा आणि बयो तू हेंका भरव, म्हणजे 2 घास जास्त जातील. ठीक आहे, बरं, आ करा. दादा घे वास, घे वास, घे वास, घे वास, घे. सगळा संपवायचा आहे. खावा खावा. ही असली लफडी नाही जमायची. आपण लवकरात लवकर हैसून निघायचा म्हणजे निघायचा. दोन दिवसात तुमका डिस्चार्ज मिळेल. हा, रिपोर्ट सगळे नॉर्मल आहे. इरा, फाईल दे. देते. स्टेथोस्कोप. कशी आहे तब्येत आता? ठीक. दुपारचे डोस घेतले? ओके. हॅलो. हा हा, हो. दादा, काल रात्रीबद्दल आता तरी सांगणारस का? अरे काय चाललंय? तुका माहितीये, कालच्या त्या चोरीच्या प्रकरणावरून बाबांनी पोलिसांका बोलवलंय. काय? होय, ते आज घरी येणार. दादा आता तरी सांग, इरा पण नाही. भयो, हे बघ, मी तुला इथं नाही सांगू शकत. तुझं आवरलंय का इथलं? होय. चल मग माझ्यासोबत. ठीक आहे. काय? घरात चोर शिरला होता? आय होप कोणाला काही झालं नाही. नाही, कोणाला काही झालं नाही. आय होप काही वस्तू वगैरे घरातली चोरीला गेली नसेल. दागिने चोरायचा केला प्रयत्न, पण त्याला आमची चावल लागली असेल म्हणून दागिने तसेच टाकून पळून गेला. म्हणून पोलीस स्टेशनला गेलो होतो. म्हणलं का चोरीचा प्रयत्न झाला, त्याची पोलीस कंप्लेंट करायलाच हवी होती ना. सर, तुमचा कोणावरती संशय वगैरे आहे का? खरं सांगू का विशाल, माझा संशय तर त्या सुनीलवरच आहे. पण समजा त्याने हे केलं नसेल तर पोलिसांकडून खरा चोर तरी सापडेल ना.
सर पण मग आता पनवेलचं कॅन्सल करणार आहात का? नाही, पनवेलला तर आजच जाणार मी. पण सर तुमचं तर ऑपरेशन शेड्यूल आहे. मग ऑपरेशन झाल्यानंतर मी आज पनवेलला जाणार आहे. या सुनीलची पाळमुळं शोधल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. भयो बोल ना आता काहीतरी. अरे काय बोलू दादा, असा रात्रीच्या खिडकीतून कोण येता, वेड आहे काय ती? आता तू अंकिताला ओळखतेस ना, तिला म्हणे थ्रिल हवा होता. त्यात कसलं थ्रिला? काय डोक्यावर पडलंय का ती? आणि काय ती हॉस्पिटलला किती नाही आली? घरी जाताना पावसात भिजली ना, आजारी पडली. मस्त. एक मिनिट दादा, अंकिता तर फक्त तुझ्या खोलीत केक कापू केलेली आणि अत्यंत तेकाच चोर समजलाय. पण मग एक कपाटातून दागिने चोरायचा प्रयत्न कोणी केला? मी पण तोच विचार करतोय. म्हणजे खराच चोरीला होता काय? आत्तेचा फोन. हा ते बोल. हॅलो बयो, दादाचा फोन लागत नाही. दादा असा काय, ते फोन दे ना व्हायच. नाही बाबा तर माझ्या अंगड्या नाही येत. काय झालं बोल ना. अगो ता आपल्याकडे. हॅलो हॅलो अत्ते, तुझा आवाज. हॅलो अत्ते बोल. मी बोलते. तुझ्या बापाला पकडायला पोलीस आले. काय? काय झालं बयो? दादा, माझ्या बाबांका पोलिसांनी पकडलाय. काय? अगं पण का? नाही माहित, मग माका निघू खोया. बयो पेशंटला ऍडमिट करून घ्या लगेच. फॉर्मॅलिटीज झाल्यात ना सगळ्या? बाबा काम करा, एनेस्थेसियोलॉजिस्ट आले की मला कळवा. काय झालं? तू शांत हो. काय झालं सांग मला. बाबा घरी पोलीस आलेत त्यांका पकडायला. भाई मी आहे ना, तू पाणी घे. नको माका पाणी. बाबा तुम्ही काहीतरी करा. बाबा हो, ते दारू पितात, वाईट वागत असतील, पण ते खरंच चोर नाही येतो. त्याने तर चोरात पकडण्याचा प्रयत्न केला होता. बाबा तुम्ही काहीतरी करा ना. हो बाळा, पण पोलिसांना पण त्यांचं काम करणं गरजेचं होतं ना. शोध घेणं गरजेचं होतं. बाबा पण ते चुकीचा शोध घेत आहेत. माका काय हो करून थंय जाऊ कस होय. पोलीस त्यांना पकडून नेण्याच्या आधी माका पोचूक होय. मी निघते, त्यांना माझी गरज आहे. ते बरे नाही आहेत बाबा. चला. थांब थांब, मी पण येतो. हॅलो, हा एक काम करा, तुम्ही ऑपरेशनची तयारी करून ठेवा. मी 1 तासाभरात येतो. नाही मी घरी चाललोय, इमर्जन्सी आहे. ओके. विशाल, अरे तुम्ही वॉर्ड सांभाळा. आम्ही आलो. बाबा तुम्ही नका असं काम सोडून माझ्यासोबत येऊ. हे बघ, मी काम सोडून नाही, काम मॅनेज करून येतोय. चल. बाबा, अरे एवढा घाईत कुठे गेला बाबा? कुठे गेले असतील नक्की? दादा, अरे बाबा आणि ती बयो कुठे गेलेत? तुला काही माहितीये का? आणि मी हाक पण मारली, पण बाबाचं लक्षच नव्हतं. हिरा, बयोच्या बाबांना अटक करण्यासाठी घरी पोलीस आले. एक मिनिट. त्यांना अटक करण्यासाठी पोलीस आली आहे? माय गॉड, काय कमाल न्यूज दिली आहेस. म्हणजे फायनली बयोच्या बेवड्या बापाला अटक होणार आहे. यस. हिरा ग, असं काय करतेस? असं काय करते म्हणजे? अरे सेलिब्रेट करते. आता सेलिब्रेट करण्यासारखी गोष्ट आहे ना.
तुला कळतंय का, तो माणूस जेलमध्ये जाणार आहे. म्हणजे ज्या माणसाने आपल्या घरी चोरी केली त्याला फायनली अटक होणार आहे. क्या बात है! एक मिनिट. त्यांनी चोरी केलीये सिद्ध कधी झालं? दादा, तो माणूस चोर आहे ही गोष्ट सिद्ध करण्याची गरजच नाहीये, कारण तो माणूस एक बेवडा गुंड आहे. तुला कळतंय का? आणि एक मिनिट, म्हणजे आपल्या घरी आता पोलीस आलेली असणार आहे, सगळा तमाशा सुरू असणार आहे. गॉड, आय कांट मिस दिस. मी चालले, आय हॅव टू गो. मीरा